आपल्यासोबत गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर जे आहेत तर TV9 मध्ये स्वागत। एकंदरीत जर पाहिलं रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी आपण केलेली होती, मात्र अद्यापही कुठलीही म्हणजे कारवाई अजून झालेली नाहीये। आपल्यासह राज्यभरातून अनेक ठिकाणून त्यांच्या राजीनाम्यासाठी मागणी होती, मात्र कुठे फरक पडलेला नाहीये। विरोधक नेहमी सत्ताधाऱ्यांकडे मागण्या करतात, मात्र सत्ताधारी त्याकडे लक्षही देत नाही। काय सांगाल यावर? नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी चाललेत एका मस्तीत असंच म्हणावं लागेल। रुपाली चाकणकरांबद्दलचं मत काय माझ्या एकटीचं नव्हतं। ज्या पद्धतीने आत्ताही त्या ज्या काही स्टेटमेंट देत आहेत, इतक्या खालच्या थराला जाऊन देत आहेत की नक्की बुद्धीचा आणि या ताईंचा काही संबंध आहे की नाही असा प्रश्न पडतो। आणि मला वाटतं नीलम गोरेंनी पण तेच सांगितलं की अशा वेळेला तारतम्य असलं पाहिजे, हे त्यांचं वाक्य आहे। हे तारतम्य सोडून जर अध्यक्ष अशाच वागत असतील तर ते पक्षाने ठरवलं पाहिजे। म्हणजे कोडगेपणा किती असावा किंवा विरोधकांना किती तुम्ही बेदखल करणार आहात। म्हणजे लोकशाही म्हणता पण ती दिसत नाही आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता पण त्यांच्या संविधानाप्रमाणे वागणं होत नाही आहे। त्यामुळे मला वाटतं तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। याच्यानंतरच्या घटनेमध्ये लोक डोळस विचार करतील। दुसरा याच लागून एक प्रश्न आहे। प्रसिद्ध वकील आहेत आसिम सरदेजी, त्यांनी नुकताच एक गंभीर आरोप केलेला आहे की ते म्हणताय माझी बायको असेल बहीण असेल हे महिलांसाठी कार्य करतात, त्यांना महिला आयोगातून ऑफर आली होती की तुम्ही सदस्य व्हा। त्यांनी जेव्हा इच्छा दर्शवली की आम्ही होतो सदस्य, मात्र त्यांना तिकडून सांगण्यात आलं की तुम्ही आधी पक्षाचं सदस्य व्हा, नंतर तुम्ही महिला आयोगाचं सदस्य होऊ शकता, असा गंभीर आरोप केलेला आहे। कुठेतरी काय सांगाल यावर? नाही, याची मला कल्पना नाही आहे, कारण कोणी कोणाला ऑफर दिली, कारण सरोदे नेहमीच चांगलं काम करतात। पण आत्ता मागणी होते ती अशीच होते की पक्षविरहित अध्यक्ष नेमा, पक्षाला जॉईन असलेला अध्यक्ष नेमून नका। मग ते NGOमध्ये असतील किंवा आणखीन सामाजिक स्तरावर कुठे चांगल्या काम करणाऱ्या अनेक महिला आहेत त्या असतील, ज्या पक्षाशी निगडीत नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे। आता त्या मागणीला असलेले सत्ताधारी एका महिलेवर नुसतं एकाच नाही, म्हणजे वैष्णवी सारख्या अनेक महिलांची पत्र पडली आहेत किंवा वैष्णवी हे प्रकरण आलं त्याच्यानंतर लगेच कितीतरी घडले आहेत, पण त्याच्यामध्ये आयोग म्हणून अध्यक्ष म्हणून त्या कुठेही सिरियस दिसत नाही। दुसरा प्रश्न आहे, मंत्री गिरीश महाजन आहेत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढच्या 8 दिवसात ठाकरेंची शिवसेना मध्ये कोण राहतं आणि कोण नाही राहत हे लवकरच कळेल आणि त्यांची शिवसेना जमीनदोस्त होईल असं विधान केलेलं आहे गिरीश महाजनांनी। काय आहे, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आल्यानंतर जो एक गर्विष्ठपणा येतो किंवा एक माज येतो तो सगळ्यांना दिसतोय। ठीक आहे, 3 वर्ष झाली तुम्हाला हे सगळं करायला, एक पैसे देऊन हे देऊन जबरदस्ती करून करताय, लोक बघतायत। बघू आता, जमीन दोस्त तर होणार नाही। हे मनसुबे तुम्ही किती आखा, त्यांच्याबरोबर आजही पदाधिकारी चालत आहेत, सैनिक म्हणून नागरिक म्हणून सगळे त्यांच्याबरोबर आहेत। आम्ही लक्ष ठेवून आहोत, पण मग सत्तेत बसलेले काय करतायत, त्यांचं लक्ष कुठे आहे? फोडाफोडीत? बाकी काय आहे का? तरुण मुलं बेकार आहेत, उद्योग पळवलेले आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, छोट्या लहान बालिकेंवर अत्याचार होत आहेत, रोजगारी मिळत नाही आहे, महागाई गगनाला भिडते आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीला मुंबईकरांचा असेल किंवा महाराष्ट्रातल्या किशाला कात्री लागते। ह्याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? का फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच कसा पक्ष फोडत राहा, फोडा। धन्यवाद, तुम्ही आमची केली। आपल्यासोबत होत्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरजी। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।